हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाकी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. प्रत्येकाला माहिती आहे की जर सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर असेल तर त्याच्यासोबत येणारा वर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे आणि जर तो प्लुरल असेल तर त्याच्यासोबत प्लुरलच यायला पाहिजे. म्हणजे जसा तुमचा सब्जेक्ट असतो तशा प्रकारे तुमचं वर्ब सुद्धा असणं गरजेचं आहे. पण कित्येक जण हेच कळत नाही की सिंग्युलर कोणतं आहे आणि प्लुरल कोणतं आहे. एक वचनी अनेक वचनीमध्ये काय होतं, गोंधळ होतो. किंवा हे पण कळत नाही की अरे हे खरंच सिंग्युलर आहे पण हे तर ह्याच्यासोबत पण वापरलं जातं की मग हे बरोबर आहे का, ते बरोबर असे भरपूर सारे तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन्स आहेत रिलेटेड टू हेल्पिंग वर्ब्स. बेसिकली हेल्पिंग वर्ब्स मध्ये तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल दिसणार आहे, अदरवाइज वर्ब फॉर्म मध्ये दिसणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मॉडल ऑक्झिलरी मध्ये तर दिसणारच नाही. कारण ते कॉन्स्टंट मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत ते कॉन्स्टंट्स असणार आहेत. जसं की आय जरी असला तरी सेमच मॉडल ऑक्झिलरी वर्ब, वी असला तरी सेमच मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याच्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा काय होणार आहे, कॉन्स्टंट तसेच राहणार आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो तर तिथे येणार आहे हेल्पिंग वर्ब सोबत. मेन वर्ब मध्ये सुद्धा जो पहिला क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम्स येतात. जसं की V1, जसं की गो क्रियापद कधी वापरायचं आणि गोज क्रियापद कधी वापरायचं. इथे सुद्धा तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन मध्ये येतात. बाकी V2 मध्ये, V3 मध्ये, V4 मध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द हेल्पिंग वर्ब्स की कोणते सिंग्युलर आहेत आणि कोणते प्लुरल आहेत, कुणासोबत कोण येणं गरजेचं आहे. सो प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचे 3 प्रकारचे काळ आहेत आणि त्यानुसारच आपल्याला वेगवेगळे हेल्पिंग वर्ब्स वापरायचे आहेत. आता जर आपल्याला प्रेझेंटमध्ये वर्तमान काळामध्ये जर आपल्याला वापरायचे झाले तर कोणते क्रियापद सिंग्युलर आणि कोणते प्लुरल आहेत ते बघूया. आता मी काही ठिकाणी ब्रॅकेट करून परत स्टार पण केलेला आहे, म्हणजे काय तो काय आहे, वेगळा आहे. कशासाठी ते बघूया. आता मी केलेला आहे पहिला अँड ला चौकोन केलेला आहे आणि त्याला परत स्टार पण केलेला आहे. म्हणजे प्रेझेंटमध्ये जर तुमचा सब्जेक्ट आय असेल तर त्या एकट्या समोरच तुम्हाला काय करायचं आहे, एम हे यूज करायचं आहे. बाकी कुठल्याही प्रोनाउन समोर एम येणार नाही, कुठल्याही नामासमोर सुद्धा एम येणार नाही. फक्त आय समोर येणार आहे, ते सुद्धा प्रेझेंट मध्ये फक्त. ई जे आहे ते कोणताही एक वचनी नाम किंवा एक वचनी प्रोनाउन असेल तर आपण इज यूज करू शकतो. जसं की ही इज, शी इज, इट इज, धिस इज, दॅट इज असं वापरू शकतो. किंवा माय नेम इज, माय कॉन्स्टंट राहिलेला आहे, नेम पुढे आलेला आहे आणि इज परत आपण वापरलेला आहे. सेम गोज विथ एनी नेम, आरती इज, राजकुमार इज, ASK अकॅडमी इज असं येणार आहे. म्हणजे जे काही एक वचनी नाम किंवा एक वचनी प्रोनाउन असेल तिथं आपल्याला इज हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. आयच्या समोर एम येणार आहे. हे झाले प्रेझेंट मध्ये. अजून प्रेझेंट मध्ये कोणते आहेत तर हॅज हा येणार आहे. आता मी तर परत अगेन हॅवला काय केलेलं आहे, जसं एम ला केलं होतं तसंच हॅवला आपण केलेलं. कारण परत सेम आय एक वचन आहे त्याच्या समोर आपण जसं एम वापरतो तसंच आय एक वचनी समोर आपण हॅव हे सुद्धा काय करणार आहे, सिंग्युलर मध्ये वापरणार आहे. हॅव हे ऍक्च्युली प्लुरल आहे पण आय हे जे फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत. त्यामुळे आयच्या समोर आपल्याला परत यूज करायचं आहे हॅव. बाकी सगळ्यांसमोर आपल्याला हॅज यूज करायचं आहे जे काही सिंग्युलर आहे. जसं की ही हॅज, शी हॅज, इट हॅज, धिस डॅश हॅज, that dash has, my home has, Aarti has, ASK Academy has, fan has, city has, village has. म्हणजे जे काही एक एक गोष्टी आहेत त्याच्या समोर आपल्याला हॅज यूज करायचा आहे आणि अगेन आयच्या समोर आपल्याला यूज करायचा आहे हॅव. त्याला मी स्टार केलेलं आहे. हे सुद्धा प्रेझेंट मध्ये वापरलं जातं. अगेन प्रेझेंट मध्ये आपण वापरणार आहे डज. जर तुमचा सब्जेक्ट एक वचनी असेल तर तिथे आपल्याला यूज करायचा आहे डज. पण अगेन आय साठी आपल्याला यूज करायचं आहे डू हे हेल्पिंग वर्ब. आय डू, तसं ही डज, शी डज, इट डज, धिस डॅश डज, दॅट डॅश डज असे येणार आहे. आरती डज, रेखा डज, विहान डज, फॅन डज, कम्प्युटर डज, त्याच्यात कंपनी डज. म्हणजे जे काही सिंग्युलर तुमचे सब्जेक्ट असणार आहे त्याच्या समोर आपल्याला यूज करायचं आहे डज हे हेल्पिंग वर्ब. हे झाले प्रेझेंट मध्ये सिंग्युलर. आयला जर सोडलं तर बाकी सगळ्या सिंग्युलर समोर आपल्याला इज, हॅज आणि डज यूज करायचं आहे. आणि जर आय असेल तर आयच्या समोर एम, आयच्या समोर हॅव आणि आयच्या समोर डू हे हेल्पिंग वर्ब आपल्याला यूज करायचे. हे झाले सिंग्युलर. जर तुमचा प्लुरल सब्जेक्ट असेल म्हणजे तुमचं नाउन किंवा प्रोनाउन जे आहे तो तुमचा कर्ता आहे तो जर अनेक वचन असेल तर आपल्याला यूज करायचं आहे आर. जसं वी आर, यू आर, दे आर, these are, those are,
बॉईज आर, गर्ल्स आर, चेअर्स आर, टेबल्स आर. म्हणजे एक वचन समोर जसं इज आहे तसं अनेक वचन समोर आपल्याला वापरायचं आहे आर. त्याच्यानंतर आपण अनेक वचन मध्ये आपण यूज करणार आहे हॅव. जसं वी हॅव, यू हॅव, दे हॅव, these dash have, those dash have. त्याच्यानंतर परत बॉईज हॅव, गर्ल्स हॅव, टीचर्स हॅव, स्टुडंट्स हॅव असं आपल्याला यूज करायचं आहे अनेक वचन. अगेन प्रेझेंट मध्ये आपल्याला डू हे हेल्पिंग वर्ब वापरायचं. जिथं जिथं अनेक वचनी सब्जेक्ट आहे तिथं तिथं जसं वी डू, यू डू, दे डू, दोज डॅश डू, these dash do, boys do, गर्ल्स डू, स्टुडंट्स डू, लेडीज डू या अर्थाने हे सगळे आहे प्लुरल फॉर्म्स. म्हणजे प्रेझेंट मध्ये आपल्याला टू बीची, टू हॅवची आणि डूची जेव्हा आपल्याला वाक्य करायचे असतात तेव्हा आपल्याला हे सिंग्युलर आणि हे प्लुरल मध्ये यूज करायचं आहे. दिस इज अबाउट द प्रेझेंट. व्हॉट अबाउट द पास्ट देन? पास्ट मध्ये आपल्याला वापरायचं आहे वॉज. सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर आपल्याला यूज करायचं आहे वॉज. जसं आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दॅट वॉज आणि धिस वॉज असं येणार आहे. अगेन कोणाचं नाव असेल मानसी वॉज, संस्कृती वॉज, राजकुमार वॉज असं येणार आहे. तेच जर प्लुरल मध्ये गेलं तर होणार आहे वेअर. जसं की वी वेअर, यू वेअर, दे वेअर, दीज वेअर, दोज वेअर, बॉईज वेअर, गर्ल्स वेअर, चेअर्स वेअर आणि टेबल्स वेअर. हे झाले टू बीच्या रूपांसोबत. टू हॅवच्या रूपांसोबत जेव्हा पास्ट मध्ये आपण यूज करणार आहे हॅड हे एकच हेल्पिंग वर्ब आहे. त्यामुळे सिंग्युलर असले किंवा प्लुरल सब्जेक्ट असले दोन्हीच्या समोर आपल्याला हॅडच यूज करायचं. जसं आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, दे हॅड, धिस हॅड, दोज हॅड असं होणार आहे. एकच असल्यामुळे सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये कॉमन यूज करायचं. सेम वॉज वी डिड. डिड सुद्धा एकच हेल्पिंग वर्ब आपण वापरतो पास्ट मध्ये. हा सुद्धा सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट दोन्हीसाठी सुद्धा वापरायचं. जसं की आय डिड, वी डिड, यू डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, दे डिड, बॉय डिड, बॉईज डिड, डॉग डिड, डॉग्स डिड या अर्थाने एक वचन अनेक वचन दोन्ही समोर आपल्याला सेम यूज करायचंय. आणि हे झालं पास्टच्या संदर्भात. ते जर फ्युचरच्या संदर्भात झालं तर ऍक्च्युली फ्युचरमध्ये दोनच हेल्पिंग वर्ब वापरायचे आपल्याला. एक आहे शॅल आणि दुसरा आहे विल. परत त्याची टू बीची रूपं वेगळी होतात, टू हॅवची रूपं वेगळी होतात, पण कॉन्स्टंट त्यांच्यासोबत राहणार आहे शॅल आणि विल. अगेन इथं मी तुम्हाला स्टार करून ठेवलेला आहे शॅल या शब्दाला. एक वचन अनेक वचन या अर्थाने त्याचा वापर केला जात नाही बेसिकली. तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि फर्स्ट पर्सन प्लुरल जे आहे म्हणजेच आय आणि वी हे जे दोन प्रोनाउन्स आहेत त्याच्या समोर आपल्याला शल हे काय करायचं आहे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. त्या दोघांना सोडून कोणताही सब्जेक्ट असू देत, कोणताही नाउन प्रोनाउन असू देत, एक वचन असू देत, अनेक वचन असू देत, दोन्ही समोर सुद्धा आपल्याला यूज करायचं आहे विल. जसं आपण हॅड आणि डिडचा वापर केलेला आहे तसंच प्रत्येकासमोर आपल्याला काय करायचं आहे विल हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं. जसं आय शॅल, वी शॅल, यू विल, यू विल, he will, she will, it will, they will, this will, that will, those will, त्याच्यानंतर these will. अनेक वचन boy will, boys will, girl will, girls will, teacher will, teachers will, cat will, cats will. म्हणजे will हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो प्रत्येकासमोरच आपल्याला यूज करायचा आहे. दॅट कॅन बी आयदर सिंग्युलर ऑर प्लुरल. पण शल कधी यूज करायचा आहे जर तुमचा प्रोनाउन आय आणि वी असेल तर. नाउन सोबत कधीही शल येणार नाही. फक्त आय आणि वी या दोन जे प्रोनाउन्स आहेत त्याच्यासमोरच शल येणार आहे. ऑलमोस्ट जे स्टार केलेले शब्द तुम्ही बघत असाल तर तिथं कन्सिडर केलेला आहे आयलाच. आय हा जो फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे प्रथम पुरुषी सर्वनाम त्याचे काही नियम वेगळे असल्यामुळे हे त्याच्यासोबतचे येणारे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत हा एक वचनी असून सुद्धा अनेक वचनीसाठी जो हेल्पिंग वर्ब वापरला जातो तो इथं वापरला जाणार आहे. हे जसं हेल्पिंग वर्ब आहे तसंच मेन वर्ब मध्ये V1 आणि V1 हे जे दोन क्रियापदाचे फॉर्म्स आहेत. V1 मध्ये जसंच्या तसं क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि V1 मध्ये त्याला यस इएस जे प्रत्यय लागतं ते आहे. तर हा जो यस इएस प्रत्यय आहे तो सिंग्युलर मध्ये वापरला जातो
आणि जे क्रियापदाचं पहिलं रूप आहे ते मात्र आपण प्लुरलमध्ये घेतो. जसं ही गोज, शी गोज, इट गोज असं घेतलं जातं. पण तेच आय गो, वी गो, यू गो, दे गो, दीज बॉईज गो, दोज गर्ल्स गो या अर्थाने वापरलं जातं. म्हणजे जसं आपण डू आणि डजचा वापर केलेला आहे तसंच क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे जसं डू घेतलेलं आहे हेल्पिंग वर्ब तिथं आपण प्लुरलसाठी वापरतो आणि ज्या क्रियापदाला एस ई एस प्रत्यय लावलेला आहे तो आपण सिंग्युलरसाठी वापरतो. सिंग्युलर म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर जे प्रोनाउन्स आहे त्याच्यासमोर वापरतो. बाकी क्रियापदामध्ये जे V2 आहे, V3 आहे, V4 आहे ते जसंच्या तसंच राहणार आहे कारण त्याच्यासोबत येणारे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते सिंग्युलर किंवा प्लुरल असणार आहे. हे जे फॉर्म्स आहेत हे सिंग्युलर किंवा प्लुरल नसणार आहेत. सेम गोज विथ मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडल ऑक्झिलरी वर्ब जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा जर सब्जेक्ट एक वचन असेल अनेक वचन असेल तर चेंज करायची गरज नाही. जसं आपण हॅड, डिड आणि विल वापरलेला आहे एक वचन अनेक वचन दोन्हीही कर्त्यासमोर. तसंच तुमचा कर्ता कितीही एक वचनी असू दे किंवा अनेक वचनी असू दे त्याच्यासमोर जे येणारं जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तो जसाच्या तसा राहणार आहे. आय कॅन, वी कॅन, यू कॅन, ही मे, शी मे, इट माइट, दे शूड, वी ऑट टू असेच होणार आहेत. म्हणजे एक वचन अनेक वचन काही जरी तुमचा सब्जेक्ट असला तरी मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहे ते जसेच्या तसे राहणार आहे. त्याच्यात एक वचन आणि अनेक वचन नसणार आहे. एक वचन अनेक वचन आपल्याला फक्त हेल्पिंग वर्ब मध्ये बघायला मिळणार आहे. आता तुम्हाला ऑलरेडी मी लिहून दिलेलं आहे बरोबर. सो काय करायचं आहे एक सब्जेक्ट कोणताही घ्यायचा जसं की आता मीना नाव घेतलं समजा मीनाच्या समोर मी याच्यात काय वापरू शकते मीना इज का मीना आर, मीना हॅज का मीना हॅव, मीना डज का मीना डू. हे काय करायचंय लक्षात घ्यायचंय विचार करायचा. मग अशी मी सांगितलं आहे की एक वचनी असेल तर आपल्याला काय लिहायचं. सो लिहून काढ मीना इज, मीना हॅज, मीना डज, मीना वॉज, मीना हॅड, मीना डीड, मीना विल. म्हणजे एक वचनीचा जो तुमचा सब्जेक्ट घेतलेला आहे त्याच्यासमोर एक वचनीचे तुमचे काय करायचे आहे हेल्पिंग वर्ब्स लिहायचे आणि त्याचं काय करायचं आहे तोंडी प्रॅक्टिस करायची. परत अनेक वचन घ्यायचं जसं की बॉईज, बॉईज आर, बॉईज हॅव, बॉईज डू, बॉईज वेअर, बॉईज हॅड, बॉईज डिड, बॉईज विल असे आहे. परत नेक्स्ट जर तुम्हाला वाटलं तर एक वचनी काही पण घ्या जसं की एक वचनी पपी घेऊया. पपी इज, पपी हॅज, पपी डज, पपी वॉज, पपी हॅड, पपी डिड, पपी विल. एक वचन. पपीचं अनेक वचन करूयात. पपीज होता सो पपीज आर, पपीज हॅव, पपीज डू, पपीज वेअर, पपीज हॅड, पपीज डिड, पपीज विल. म्हणजे एक वचनी सब्जेक्टचं लिहून काढायचं अनेक वचन लिहून काढायचं. तुम्ही जेव्हा ते सारखं सारखं म्हणाल फिक्स बसतं डोक्यामध्ये हे एक वचन आहे अनेक वचन आहे त्याचा सारखा सारखा विचार करायची गरज आहे कारण ते आपण हाताखालून घातले असेल. जेवढे आपले प्रोनाउन्स आहेत जसं की आर, वी, यू, ही, शी, इट त्याच्यानंतर दे, दिस, दॅट, दीज, दोज, माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स आणि देअर हे जे आपले प्रोनाउन्स आहेत त्यांचा एक तक्ताच करायचा आहे आणि सगळे सिंग्युलरचे लिहून काढायचे. जसं की आता धिस हा शब्द आहे. धिसचं कसं होणार धिस इज, धिस हॅज, धिस डज, this was, this had, this did, this will. आता ह्याचा अनेक वचन कसं होणार these, these are, these have, these do, these were, these had, these did, these will. असं प्रत्येकाचं एकच सब्जेक्ट घ्यायचं आणि त्याचं प्रत्येकाचं तुम्हाला सिंग्युलर मध्ये सिंग्युलर करायचं प्लुरलचं प्लुरल मध्ये करायचं. त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. सब्जेक्ट वर्ब ह्याचं ॲग्रीमेंट काय आहे एकदा तुम्हाला कळालं की तुम्हाला वाक्य तयार करत असताना ही हॅज वापरू का ही हॅव वापरू, ही वॉज वापरू का ही वेअर वापरू हे विचार करायची काही गरज लागणार नाही. एकदम इझी आहे. एक वचन कोणतं आहे आणि अनेक वचन कोणता हे फक्त बघितलं तरी सुद्धा आपल्याला क्लिक होतं. इन जनरली बोलताना लिहिताना वाचताना ते असं सहज निघून गेलेलं असतं पण स्पेसिफिकली जेव्हा आपण विचार करायला लागतो अरे बापरे खरंच एक वचन आहे का अनेक वचन आहे पटकन कळत नाही. पण बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये वाचण्याच्या ओघामध्ये आणि लिहिण्याच्या ओघामध्ये करेक्ट लिहिलं जातं. काही जणांनाच एक थोड्याशा लोकांनाच अडचण येणार आहे एक वचन का अनेक वचन. जी व्यक्ती पहिल्यांदाच इंग्रजी शिकत आहे किंवा ती व्यक्तीला आत्ता अरे बापरे जर आपण थोडंसं डीपली स्टडी करूयात मला इंग्रजी येतं का नाही बघूयात असे करणारे जे त्यांना थोडंसं अडचणी चुकते त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ. सो दिस इज फॉर टुडे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. थँक्यू.